नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, तुमचंही जरी बांधकाम कामगाराची जी नोंदणी आहे ती आता एक्सपायर झाली असेल आणि आता तिची जी मुदत असेल ती 1 वर्षाची संपली असेल आणि तुम्हाला आता रिन्यू करायचं आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने ऑनलाईन रिन्यू करू शकतात घरी बसून, तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। मी अशाच राज्य सरकारच्या अपडेटेड स्कीम आणि योजना आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। बघा, मी आता ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे बांधकाम कामगार विभागाच्या। इथे तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील। या बघा, पहिला ऑप्शन असेल कन्स्ट्रक्शन वर्क रजिस्ट्रेशन अप्लाय ऑनलाईन, त्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्क ऑनलाईन रिन्युअल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला 2 ऑप्शन येतील, एक न्यू रिन्युअल आणि अपडेट रिन्युअल। न्यू रिन्युअल तुमचं जरी फर्स्ट टाइम रिन्युअल असेल तर त्यावर तुम्ही न्यू रिन्युअल करायचं आहे, आणि तुमचं जरी दुसरं रिन्युअल असेल तर अपडेट रिन्युअल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल। माझं फर्स्ट टाइम मी रिन्युअल करतोय म्हणून मी न्यू रिन्युअल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जो माझा रजिस्ट्रेशन नंबर आहे, जो माझ्या स्मार्ट कार्डवर असेल माझा रजिस्ट्रेशन नंबर, तो रजिस्ट्रेशन नंबर मी इथं टाकून घेईल मित्रांनो। तर बघा मित्रांनो, इथं मी माझा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतला आहे। आता प्रोसीड फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करतोय। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर माझ्या ज्या जुन्या फॉर्मची सगळी डिटेल्स ही शो होऊन जाईल। त्यानंतर खाली स्क्रॉल करून यायचं आहे मित्रांनो। खाली स्क्रॉल करून आल्यानंतर तुम्हाला इथं वर्क नेचर टाकायचं आहे। त्यानंतर जे काम करताय तुम्ही, तो कामाचा प्रकार कोणता आहे ते टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला डेट टाकावी लागेल। तुमची जी डेट असेल, रजिस्ट्रेशनची जी डेट आहे, म्हणजे जे सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे 90 दिवसांचं, त्याच्यावर जे इश्यू डेट आहे ती तुम्हाला इथं टाकावी लागेल। त्यानंतर तुमचं कुठल्या सरकारी याच्यामध्ये आहेत का प्रायव्हेट याच्यामध्ये असेल तर कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुमचं डिस्ट्रिक्ट तहसील सिलेक्ट करून तुमचा कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव टाकून त्यानंतर तुम्ही इथं 90 डेज वर्क सर्टिफिकेट इथं अटॅच करायचं आहे मित्रांनो। इथं बघा मित्रांनो, मी वर्क सर्टिफिकेट जे असतं ते अटॅच करून आता सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर ऑफिशियल जो रजिस्टर नंबर आहे त्याच्यावर OTP गेलेला आहे, तो OTP मी आता इथं सबमिट केलेला आहे मित्रांनो। सबमिट केल्यानंतर माझा जे रिन्युअल आहे ते आता यशस्वीरित्या झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही आता घरी बसून तुमचं बांधकाम कामगाराचं कार्ड हे रिन्युअल करू शकता मित्रांनो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या परिवारामध्ये शेअर करा, तेही घरी बसून आपलं बांधकाम कामगाराचं जे कार्ड आहे स्मार्ट कार्ड ते घरी बसून रिन्युअल करू शकतील आणि नेक्स्ट पुढच्या बांधकाम कामगाराच्या ज्या योजना असतील त्यासाठी लाभार्थी ठरू शकतील मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओवर। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।